गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे आता 6:15 वाजत आलेले आहेत आणि आज किती महाशिवरात्री म्हणून जरा लवकरच उठले. म्हटलं मंदिरात जाऊन या म्हटलं आणि राज पण माझ्या सोबत येणार होता. मग आता काय काय वस्तू सोबत घ्यायच्या आहे त्या सगळ्या मी काढून ठेवल्या होत्या. काळं तीळ, अगरबत्ती वगैरे, धूप, त्यानंतर फुलं वगैरे घेतली आणि तांब्याचा लोटा की मी घासलेला नव्हता म्हणजे कळस. तर म्हटलं चला स्टीलचा पण आहे माझ्याकडे कळस, मग तोच घेतला आणि मग रातचं पण आवरून झालेलं होतं. तर दोघं मायलेका निघालो आणि आज आम्ही गणपती मंदिरातच अभिषेक करणार होतो. कारण सोमेश्वर महादेव मंदिरात पण जायचं होतं, पण तिकडे खूप जास्त गर्दी असते आणि पाहिजे तशी पूजा काही आपल्याला करता येत नाही. मग काही इकडे सकाळी 8 पर्यंत एवढी काही गर्दी नसते. 8 नंतर मोठीच रांग लागते बरं का इकडे पण. मग म्हटलं चला इकडे पण आहे महादेवांची पिंड आणि पूजा कुठेही केली तरी सारखीच असणार आहे. तर इकडे मस्त असा अभिषेक करून घेतला. त्यानंतर मी कापूर वगैरे आणलं होतं. जे काही मला पूजेला लागतं साहित्य ते सगळं सोबत आणलं होतं आणि मस्त इकडे पूजा करून घेतली शांत निवांत. त्यानंतर राजलाही मी अभिषेक करायला दिला. आणि दोघांनी मस्त निवांत पूजा केली. पण आता राजला ना सोमेश्वर मंदिरात पण जायचंच होतं की आपण फक्त जाऊन बघूया, गर्दी असेल तर मग परत येऊया. म्हटलं चल, मग त्याच्या आग्रहाखातर गेलो आणि तिकडे बघितलं तर काय 1 किलोमीटर आधीपासूनच रांग लागलेली होती. अगदी पहाटे 5-5:30 पासून आणि मोठीच अशी यात्रा भरलेली होती त्या ठिकाणी. भरपूर साऱ्या वस्तू विकायला आलेल्या होत्या. म्हटलं बापरे, इकडे तर लयच गर्दी आहे आणि बरंच झालं म्हटलं की आपण इकडे अभिषेक वगैरे करायचा घाट घातलाच नाही. तिकडेच गणपती मंदिरात आम्ही जाऊन आलो आणि तिकडे छान असं शांत निवांत पूजा केली. भरपूर अशा वस्तू पण इकडे विक्रीसाठी आलेल्या होत्या, दुकानात थाटलेली होती. मग आम्ही इकडे मुखदर्शन घेतलं आणि दोघं मायलेकांनी आम्हाला प्रसाद सुद्धा मिळाला बरं का, इकडे राजगिऱ्याचे लाडू ते घेतले आणि मग निघालो घरी. कारण आज की नाही रविवार जरी असला तरी आहोंना आज लवकर जायचं होतं, ऑफिसला मीटिंग होती त्यांची आणि त्यासाठीच म्हटलं चला घरी जाऊन आपल्याला फराळ सुद्धा तयार करायचा आहे. तर छान वाटलं, बराचसा वेळ इकडे आम्ही घालवला. त्यानंतर मग निघालो मुखदर्शन घेऊन आणि गाडी आम्ही बऱ्याच लांब पार्क केली होती. त्यामुळे मग घरी आले, पटकन बटाटे उकडायला टाकलेच होते मी. तर म्हटलं इकडे आता साबुदाणा खिचडी करूया थोडीशी. त्यानंतर मला साबुदाण्याचे वडे पण करून घ्यायचे होते. तर अर्धे बटाटे मी यामध्ये पण स्मॅश करून घातले. आणि उपवास म्हटला ना की मुलांना पण असे वेगवेगळे पदार्थ पाहिजे असतात. मग इकडे आता साबुदाण्याची खीर पण करून घेतली थोडीशी. त्यानंतर आता शेंगदाणे भाजायला घेतले होते. म्हटलं शेंगदाण्याचा जो कूट आहे तो आपल्याला याच्यात पण कामात येईल, साबुदाणे वड्यामध्ये. त्यानंतर साबुदाण्याची खिचडीत आणि शेंगदाण्याचे लाडू पण मला करायचे होते. मग इकडे आता भाजून घेतले आणि त्याला मिक्सरला जरा फिरून घेईल. त्यानंतर म्हटलं करता येईल, म्हटलं त्याचे शेंगदाण्याचे लाडू पण होतील आणि आपल्याला याच्यासाठी पण कामात येईल म्हटलं. त्यानंतर बटाट्याची भाजी पण मला करायची होती एका बाजूला आणि त्यासोबत मला करायचं होतं उपवासाचं भाजणीचं पीठ असतं ना, त्याचं थालीपीठ. तर हे थोडंसं मी आता तयार करून बाजूला ठेवते म्हणजे 10-15 मिनिटं आणि त्यानंतर मग त्याचं थालीपीठ थापून घेणार आहे आणि ते मस्त दोघं बाजूने साजूक तूप लावून आपण अ, मस्त दोघं बाजूने भाजून घ्यायचं आणि छान लागतं बटाट्याच्या भाजी सोबत. काहीच नसेल तर फक्त हे थालीपीठ आणि बटाट्याची भाजी खाल्ली ना तरी दिवसभर भूक लागणार नाही बरं का तुम्हाला, इतकं छान दमदार असतं. मग आता इकडे गूळ घातला आणि शेंगदाणे बारीक करून घेतले होते, त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घातलं आणि हाताने मस्त असे गोल गोल लाडू वळून घेतले आणि दिवसभर खायला मुलांना होतील म्हटलं. उरले तरी नंतरही खाता येतील, काहीतरी गोड खायला मागितलं की त्यावेळेस देता येतं मुलांना. मग ते एका बाजूला करून घेतले. आता उपवास म्हटलं ना की असं होऊन जातं ना की एक वेळ स्वयंपाक परवडतो, पण हे उपवासाच्या दिवशी आमच्याकडे नाही, एक 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 प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश असते आणि मुलांनाही माहिती असतं की सांगितल्यावर मम्मी लगेच करणारच आहे. त्यामुळे मग तेही सांगतात हे बनवतेस का, ते बनवतेस का, आणि असं काही चाललेलं असतं आमच्याकडे. तर मग ते झालं. त्यानंतर मला आता साबुदाणे वडे करायचे होते आणि ते मी असे सगळे वळून ठेवते म्हणजे करून ठेवते आणि मग एकदम फ्राय करायचे. तर जेवढे आता मुलांना हवे होते तेवढेच मी केले, कारण मग ते गार झाल्यावर काही चांगले लागत नाही. तर थोडेसे बारीकच करायचे, छान असे क्रंची होतात आणि फ्राय करताना तेलामध्ये थोडंसं म्हणजे अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं म्हणजे मग तेल पण जास्त जळत नाही आणि छान होतात. तर इकडे आता आहोंना दिला आधी, कारण त्यांना जायचं होतं आणि त्यांना ना तेलकट नको होतं म्हणून त्यांनी साबुदाणे वडे काही घेतलेच नाही. त्यानंतर म्हटलं चला आता सगळं आवरून झालेलं आहे, मला देवपूजा पण करून घ्यायची होती आणि त्यानंतर म्हटलं चला सकाळी फक्त दिवा वगैरे लावून गेले होते आणि देव आता मला धुवून काढायचे होते स्वच्छ. तर ही अशी रांगोळी ना उलनची रांगोळी ती मी टाकून ठेवलेली असते, छान पडते आपल्याला आणि झाडू वगैरे मारताना उचलता पण येते. त्यानंतर म्हटलं चला आता सगळे देव मला छान स्वच्छ घासून पुसून घ्यायचे होते, देवारा स्वच्छ करायचा होता आणि असं काही उपवास वगैरे असला, काही सण असला त्यावेळेस देवपूजा केल्याने इतकं छान आणि प्रसन्न वातावरण असताना घरात मंगलमय वातावरण होऊन जातं अगदी. त्यामुळे मला आवडतं मग हे सगळं करायला. पण म्हटलं चला आज आहोंना घाई होती त्यामुळे मग त्यांचं आधी सगळं फराळाचं करून दिलं आणि त्यानंतर मग मी निवांत देवपूजा करायला घेतली आणि मग मी फराळ करणार होते. तर इकडे आता देवपूजा पण आटपून घेतली. त्यानंतर मी फराळ केला आणि थोडं जे काही माझं किचनचं काम होतं मग ते पण आवरून घेतलं. किचन ओटा, गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ आता निवांत बसूया म्हटलं.
पण लागलीच की नाही, मुलांचं कसं असतं ना, की उपवासाच्या दिवशी त्यांना जास्तच भूक लागते. मग लागलीच राज आला, की मला आता गरम-गरम साबुदाणे वडे तळून दे. म्हटलं एक वेळ आपल्याला उपवास म्हणजे जेवण केलेलं परवडतं, उपवास केलेला अजिबात परवडत नाही. त्या दिवशी दिवसभर किचनमध्येच राहावं लागतं आणि आणि भांडी घास ह्याच गोष्टी होत असतात दिवसभर. मग काही इकडे आता म्हटलं चला पटकन त्याला साबुदाणे वडे म्हणजे मी फ्राय करून दिले त्याला जेवढे पाहिजे होते 4-5 तेवढे. त्यानंतर आहो पण ऑफिसवरनं आलेले होते, त्यांची मीटिंग संपली होती आणि ते घरी आल्यावर म्हटले, की "आता मला पण थोडेसे वडे करून दे खायला." म्हटलं ठीक आहे. मग त्यांच्यासाठी पण वडे करून दिले आणि मग काय दीदी आमची आज मस्त निवांत झोपलेली होती. तिला संध्याकाळी देवळात जायचं होतं. मग ती उठून आली आणि ती म्हटली, की "मला पण करून देशील तर बरं होईल." म्हटलं चला. आज दिवस अख्खा माझा किचनमध्येच गेलेला आहे. तर चला असं काही आपला फराळ होता आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.